श्री स्वामी समर्थ. स्वामींची शिकवण गुरुपौर्णिमेची. गुरुपौर्णिमा होती. सगळे इकट्ठे झाले होते. सगळेच भक्तजन. मंगळध्वनी चालली होती. पुष्पांचा सुगंध सगळ्यातून फैललेला होता. पुष्कळ स्वामी भक्त तिथे होते. त्यातच एक स्वामींचा शिष्य होता. तो तिथे उभा होता. त्याच्या मनात प्रश्न होते. तो स्वामी भक्त होता, तिथेच राहत होता. पण त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आपल्या स्वामींना गुरु का म्हणावे आणि गुरु आपल्याकरता नेमकं काय करतो. शेवटी गुरुपूजन झालं. गुरुपूजनानंतर त्यांनी भक्तांनी बिलकुल धीर धरून ठेवला होता. पण जसंच पूजन झालं तसंच त्यांनी विचारलं की स्वामी, आपण माझे गुरु आहात, पण गुरु म्हणजे नेमकं काय होतं आणि मला अजूनही हे समजलेलं नाही आहे. काय तुम्ही मला समजवाले? स्वामी क्षणभर स्थिर होऊन गेले. त्यांनी डोळे मिटले आणि मग म्हणाले की माझ्याबरोबर चल. ते दोघं एक ठिकाणी गेले. तिथे एक वठलेलं झाड होतं. पाने नव्हते आणि जर वारं आलं तर तो पडून जाणारा होता. त्याच्याजवळ एक दगड होता आणि त्या दगडाजवळ एक मोठा गड्डा पण होता. स्वामींनी त्या भक्ताकडे पाहिलं आणि विचारलं, तू झाडाखाली काय पाहिलं? तर म्हणे, काही नाही, एक वठलेलं झाड आहे आणि एक खड्डा आहे. स्वामी हसले आणि खिशातून बीजा काढल्या आणि म्हणाले, जर या बीजा गड्ड्यात टाकल्या तर काय होईल? हे पाहिलंच का? मी बीजा टाकल्या गड्ड्यामध्ये तर काय होईल? तर म्हणे, काही नाही, झाड येईल. तर मी काही विशेष केलं का? नाही ना, मी केवळ बीज टाकली आहे. पण काही दिवसांनी काय होईल? इथे झाड येईल. तर गुरु काय करतो? तुमच्या अंतर्मनात ज्ञानाचं, भक्तीचं, आत्मप्रकाशाचं बीज टाकतो आणि तो तुझी जमीन तयार करतो, कधी प्रेमाने कधी रागवून. पण वाढ तर तुलाच घ्यायची आहे ना. तुलाच पाणी टाकावं लागेल, श्रद्धेचं, सेवाभावेचं. आणि एक दिवस तू स्वतःच छायादार वृक्ष होऊन जाशील. तो विस्मित होऊन स्वामींकडे पाहायला लागला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो स्वामींच्या चरणी बसून गेला. स्वामी परत पुढे म्हणाले, गुरु म्हणजे जादूगर नसतो, तो फक्त दिशा दाखवतो. गुरु म्हणजे प्रश्न सोडवणारा नसतो, तो फक्त मनामध्ये विचारासाठी सजग करतो. गुरु म्हणजे आत असलेल्या देवतेचा आरसा दाखवणारा नसतो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचे स्मरण, ज्यामुळे तू झाला आहेस. त्याचे डोळे भरून आले. तो स्वामींच्या चरणी पडून गेला. तर हेच गुरुचं खरं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या अंतरात्मामध्ये एक प्रश्न विचारा की काय गुरुनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्याच्यावर आपण चालतोय का? कारण की गुरु लाभणं, स्वामी समर्थांचं गुरु लाभणं आपल्या सगळ्यात मोठं पुण्य आहे. तर हे पुण्य आपल्याला मिळालं आहे. तर हे जे पुण्य आपल्याला मिळालं आहे, तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना जे काही सांगाल ते आपलं नक्कीच पूर्ण होईल. जय श्री